कशात आहे होप छानच असेल तर चला डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर इथे बघा, तुम्ही चिलाची भाजी कधी खाल्ली की नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा। तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये जे आहे तर माझ्या सासूबाई आल्या होत्या गावी आणि येताना त्यांनी ती भाजी आणली होती। मी तर फर्स्ट टाइम खाते आणि ही जी रेसिपी आहे तर ही त्यांनीच केलेली आहे। तर यामध्ये बघा लाल मिरची, थोडंसं लसूण आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तर ते आणि ही चिलाची भाजी जी आहे तर ती कुकरला अगोदर शिजवलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही हुलगे जे आहे मोड आलेले ते टाकू शकता किंवा मटकी आणि जिरी, मोहरी, थोडंसं हळद जी आहे तर ते टाकून आपल्याला अशा पद्धतीने फोडणी देऊन ती भाजी जी आहे तर ती करून घ्यायची आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत जे आहे तर ते सर्व करू शकता, खूप छान लागते। मी तर फर्स्ट टाइम खाल्ली होती आणि छान होती। तर त्यानंतर बघा आईंनी जे आहे तर ती भाजी केली। तर ते झाल्यानंतर इथे जे आहे तर ते मी चपातीचं पीठ जे आहे तर ते मळायला घेणार होते, कारण करायची होती चपाती। ती भाजी जी आहे ना मी कधी पाहिली होती ना, मी कधी खाल्ली होती ना, मी कधी केली होती। तर त्यामुळे भाजी जी आहे तर ती सासूबाईंनी केलेली। तर तुमच्याकडे सुद्धा जर कधी सासूबाई आल्या तर तुम्हाला अशा पद्धतीने कामात मदत करतात का किंवा होते का ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। तर छान असं आता कणिक मळून घेते आणि इथे फायनली आपली जी ट्रिक आहे तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की चपातीचे जे उंडे आहेत किंवा गोळे तर ते बऱ्यापैकी मी आधीच करून घेते की जेणेकरून चपाती जे आपण जेव्हा लाटतो तर ती पटपट लाटली जाईल, यासाठी मधला जो वेळ आहे तर तो वेळ वाचण्यासाठी अशा पद्धतीने। आणि चपातीचा जो उंडा आहे तर तो बऱ्यापैकी एकसारखा होतो जर एकदाच आपण उंडे करून ठेवले तर फायनली आता मी इथे जे आहे तर ते घेणार होते चपात्या करायला। तर इथे तुम्ही बघू शकता। तर आता बऱ्यापैकी मी तर असंच करते की एक चपाती भाजून होईपर्यंत दुसरी जी चपाती आहे तर ती बऱ्यापैकी लाटून झाली पाहिजे किंवा लाटून होते। रोजची जर सवय झाली तर ह्या गोष्टी बरोबर तेवढ्या टाईममध्ये होऊन जातात। तर प्रत्येक गोष्टीचा जो आहे आपल्याला तर तो टाईम मॅनेजमेंट आपल्याकडे येऊन जातो असं म्हणायला देखील काय हरकत नाही। तर मी आता पटकन अशा सगळ्या चपात्या ज्या आहेत तर त्या करून घेते। तर तुम्ही नाईटला चपाती करता की भाकरी हे कमेंट्स करून नक्की सांगा। तर प्रत्येकाकडे बघा वेगवेगळं जे आहे तर ते बऱ्याच ठिकाणी रुटीन ठरलेलं असतं। तर एखादी गोष्ट आपल्याला एक्स्ट्रा करायची म्हटली तर खूप सारा वेळ जातो, असं बऱ्याच वेळा होतं। कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासोबतसुद्धा होतात। तर संध्याकाळचा स्वयंपाक आणि कौस्तुभचा अभ्यास तर कधी कधी ह्या गोष्टींचा खूप सारा लोड येतो, कारण मिस्टर जे आहे तर ते ऑफिसला जातात, ड्युटीवरून आल्यावरती ते सुद्धा दमलेले असतात आणि लिटरली त्यांना ड्युटीवरून यायलासुद्धा खूप सारा उशीर होतो। तर ह्या सगळ्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्यालाच मॅनेज कराव्या लागतात। तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी मॅनेज करता का किंवा कशा मॅनेज करता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगितलं तरी काय हरकत नाही। तर बोलता बोलता जे आहे तर ते बऱ्यापैकी माझी चपाती जी आहे तर ती झालेली आहे लाटून। आणि तर फायनली तर माझ्या चपात्या करून झाल्या होत्या आणि इथे बघा भात आणि ती भाजी जी आहे तर ती घेतलेली आहे मी आता जेवणासाठी। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जे आहे तर ते खाऊ शकता किंवा मग भाकरीसोबत बाजरी किंवा ज्वारीची जी भाकरी आहे तर त्यासोबत तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर आपलं जे रुटीन ठरलेलं असतं ते म्हणजेच की भांडे आणि किचन तर ते आवरायला घेतलं। तर अशा पद्धतीचं काहीसं जे नाईटचं रुटीन असतं तर ते बऱ्यापैकी ठरलेलं असतं। आणि यानंतर ॲडिशनल जर उद्याची भाजी जर काय असेल पालेभाजी तर ते निवडून ठेवायची, म्हणजेच की सकाळी जो आहे तर तो आपला एक्स्ट्राचा वेळ जो आहे तर तो अजिबात वाया जात नाही। फ्लॉवरची भाजी असेल किंवा कोबी तर तो बऱ्यापैकी आधीच मी प्रिपरेशन करून ठेवत असते। जे एअरटाईट डबे असतात फ्रीजमध्ये स्टोअर करायचे तर त्यामध्ये तुम्ही भाज्या ज्या आहेत तर त्या निवडून स्वच्छ अशा ठेवू शकता की जेणेकरून आपण सकाळी जर उठलो तर घाई गडबड होणार नाही। कारण ज्यांच्याकडे 2-2 मुलं आहेत किंवा बेबीज तर त्यांचं करायचं आणि सकाळी त्यांचं स्कूल टिफिन तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी सकाळी मॅनेज होत नाही, कारण कितीही लवकर उठलं तरी घरातलं काम जे आहे तर ते कधी संपत नाही। ही गोष्ट जर तुम्हाला ऐकली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आवर्जून सबस्क्राईब करा। आणि मी अशाच पद्धतीने जे आहे तर ते बऱ्यापैकी रात्रीच क्लीन करून ठेवत असते की सकाळी जो आहे तर तो आपला लोड खूप सारा कमी होईल यासाठी, कारण हे रोजचं जे काम आहे ना ते कधी संपणार आहे ना कधी होणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बऱ्याच इथे मला तरी वाटतात। सो त्यामुळे आणि आता सगळं जे आहे तर ते पटकन आवरून जे आहे तर ते मी घेणार होते, कारण बऱ्यापैकी तर तुम्हाला व्हिडिओ बघायला कसे वाटतात ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। तर तुमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे तर ते काम करताना सारखी बडबड करावी लागते का? कारण कौस्तुभ किंवा माऊ जे आहे तर ते दोघंजण सारखे भांडत असतात कशा ना कशावरून, त्यांचे दोघांचे जे भांडण आहे तर ते होतच असतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही।
तर त्यामुळे जे आहे तर ते मध्ये काम करताना त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला लागतं असं म्हणायला देखील काय हरकत नाही. कारण 2-2 मुलं जर असली तर ह्या सगळ्या गोष्टी होतातच. कारण बऱ्यापैकी दोघं पण छोटे आहेत. मॅच्युरिटी जी आहे तर ती अजूनपर्यंत तरी नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर फायनली पटपट जे आहे तर ते पाणी वगैरे जातं आणि त्यातच सगळं उरकायला लागतं. सो त्यामुळे व्लॉग कसा वाटला?